कर्माची पेरणी. डॉक्टर आणि गरिबाचा मुलगा. तुम्हाला कधी वाटतं का की आपण केलेली छोटीशी मदत वाया गेली? जर हो, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कर्माचं बीज कधीच वाया जात नाही. निसर्गाच्या अदृश्य डायरीत आपल्या प्रत्येक कर्माची नोंद होत असते. आपण आज जे पेरतो त्याचं फळ कधी, कुठे आणि कोणत्या रूपात आपल्यासमोर येईल हे आपल्याला माहीत नसतं. ही कथा आहे स्कॉटलंडमधील एका गरीब शेतकऱ्याची. त्याचं नाव होतं फ्लेमिंग. फ्लेमिंग दिवसभर शेतात कष्ट करायचा आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. एक दिवस तो शेतात काम करत असताना त्याला जवळच्या दलदलीच्या भागातून मदतीसाठी कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. तो क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेने धावला. त्याने पाहिले की एक लहान मुलगा चिखल आणि दलदलीत अडकला होता. तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. फ्लेमिंगने स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता दलदलीत उतरून त्या मुलाला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. तो मुलगा एका श्रीमंत कुटुंबातील होता. दुसऱ्या दिवशी फ्लेमिंगच्या साध्या झोपडीसमोर एक आलिशान गाडी येऊन थांबली. गाडीतून त्या मुलाचे वडील उतरले. त्यांनी फ्लेमिंगचे मनापासून आभार मानले आणि म्हणाले, "तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे. मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देऊ इच्छितो." पण फ्लेमिंगने नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, "मी जे केलं ते माणुसकी म्हणून केलं. त्यासाठी मला कोणतंही बक्षीस नको." तेवढ्यात फ्लेमिंगचा स्वतःचा लहान मुलगा तिथे आला. श्रीमंत व्यक्तीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "हा तुमचा मुलगा आहे?" फ्लेमिंगने होकार दिला. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीने एक प्रस्ताव ठेवला, "मग मी याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतो. याला उत्तम शिक्षण मिळेल याची मी काळजी घेईन." फ्लेमिंगने हा प्रस्ताव स्वीकारला. त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला उत्तम शिक्षण मिळालं. पुढे जाऊन त्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठं योगदान दिलं. तो मुलगा म्हणजे सर अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला, ज्यामुळे आधुनिक प्रतिजैविक उपचारांच्या इतिहासात मोठी क्रांती झाली. पण या कथेला एक अद्भुत वळण दिलं जातं. लोकप्रिय कथेनुसार ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला फ्लेमिंगने लहानपणी वाचवलं होतं, तो पुढे गंभीर आजारी पडला आणि त्याच्यावर उपचार करताना पेनिसिलिनने महत्त्वाची भूमिका बजावली. या मुलाची ओळख या कथेत विन्स्टन चर्चिल अशी सांगितली जाते. म्हणजे एका गरीब शेतकऱ्याने एका मुलाचा जीव वाचवला. त्या मदतीच्या बदल्यात त्याच्या मुलाला शिक्षणाची संधी मिळाली. त्या मुलाने पुढे पेनिसिलिनच्या शोधातून असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यात मदत केली. आणि त्याच लोकप्रिय कथेनुसार त्याच कुटुंबातील मुलाचे आयुष्यही पुढे त्या शोधामुळे वाचले. कर्माचं एक सुंदर वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. पण एक महत्त्वाची गोष्ट, ही कथा इंटरनेटवर कर्माचा सिद्धांत समजवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र इतिहासकारांनी तिच्यातील काही प्रसंगांना दंतकथा किंवा अप्रमाणित कथा मानलं आहे. म्हणून ही गोष्ट पूर्णपणे ऐतिहासिक सत्य म्हणून नव्हे, तर तिच्यामागचा प्रेरणादायी संदेश म्हणून पाहणं योग्य ठरेल. आणि तो संदेश काय? तुम्ही जे पेरता तेच कधीतरी उगवतं. आपण केलेली छोटीशी मदत कदाचित लगेच आपल्या लक्षात येणार नाही. आपण एखाद्याला दिलेला आधार, एखाद्याशी केलेली चांगली वागणूक, एखाद्याला दिलेली संधी किंवा अडचणीच्या वेळी केलेली मदत, यापैकी काही वाया जात नाही.
कदाचित त्याचं फळ त्याच व्यक्तीकडून मिळणार नाही, कदाचित लगेच मिळणार नाही. पण चांगुलपणाची पेरणी करत राहणं कधीच चुकीचं ठरत नाही. कारण आपण जगाला जे देतो त्यातूनच आपल्या आयुष्याची सुंदरता निर्माण होते. म्हणूनच फळाची अपेक्षा न ठेवता चांगुलपणाची पेरणी करत राहा. कारण कर्माचं बीज छोटं असलं तरी त्याचं फळ खूप मोठं असू शकतं. आज एक चांगलं कर्म करा. कदाचित तुमच्या या छोट्याशा कृतीमुळे कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. चांगलं पेरा, चांगलंच उगवेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.